नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूज मध्ये. मी विशाल जगदाळे. विश्व विशाल न्यूजच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या मान्यवरांना भेटत असतो आणि संवाद साधणार आहोत डॉक्टर स्वप्नगंधा कुलकर्णी मॅडम यांच्याशी. आणि विषय पण तसाच आहे. सध्याच सगळ्यात मोठं आव्हान जे आहे पालकांसमोर ते आहे मोबाईलचं. आणि या मोबाईलच्या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत. मॅडम काय सांगाल, खरं तर मोबाईल आणि लहान मुलं याच्यामध्ये खरंच सगळ्यात मोठं आव्हान आहे असं आपल्याला वाटतं? नक्कीच. कारण कसं झालं आहे की मोबाईल आजकाल इतकी गरजेची वस्तू झाली आहे आणि प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त याच्यात भरडली जात आहेत ती म्हणजे लहान मुलं. कारण आई वडिलांना काम असतं, आजी आजोबांना काम असेल तर थोड्या वेळासाठी का होईना आपण मुलांना मोबाईल दिला जातो. परिणाम असा झाला की 5 मिनिटाचे कधी 5 तास झाले ते समजलंच नाही. आणि मुलं आता कंटिन्यू मोबाईलचे इतके आहारी गेले आहेत की मुलं मोबाईलला सोडूच शकत नाहीयेत. मोबाईल म्हणजे त्यांना आई वडिलांपेक्षा जवळचे वाटतात. खरं तर काय होतं, द्यायलाच नाही पाहिजे, पण आता मोबाईल दिलेला आहे पालकांनी मुलांना, पण ती मुलं आता खूप हट्टी होत आहेत आणि आता मोबाईल शिवाय राहत नाही. अशा पालकांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? नक्कीच. याच्यामध्ये पालकांना नक्की सगळ्यात महत्वाची गोष्ट पालकांनी करावी ती म्हणजे आपल्या मुलांना वेळ द्यावा. कारण मुलं जे मोबाईलच्या आहारी गेले आहेत ते फक्त वेळेअभावी. पालक त्यांच्या कामामध्ये व्यस्त आहेत, मुलांकडे लक्ष द्यायला कोणी नाही, मग शेवटी मुलांना मोबाईलचा आधार आहे. तर पालकांनी त्यांचा जास्तीत जास्त वेळ मुलांना द्यावा. मुलांसोबत जेवण करणं, खेळणं, त्यांच्याबरोबर बाहेर फिरणं, मुलांना बोलतं करणं आणि मुलांना बोलणं. मुलांना बोला असं वाटतं पण घरामध्ये आई वडीलच नसतील तर ते कुणाशी बोलणार. त्याच्यामुळे परिणाम असा होतो की ते फक्त मोबाईल बघत राहतात आणि मुलांना हे समजत नाही की मोबाईल मध्ये काय पाहावं. जे समोर येईल ते ते पाहत राहतात. तर नक्कीच जर पालकांनी मुलांना वेळ द्यायला सुरुवात केली तर मुलांचा मोबाईल हा कमी होईल. मॅडम, याच्यामध्ये मोबाईलमुळे मुलांच्या मानसिकतेवर असेल किंवा मुलांच्या डोळ्यावर असेल किंवा मुलांमध्ये काय बदल होतात? मोबाईलमुळं मुलांच्या शरीरावरती खूप आमूलाग्र बदल होतात. ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांची बघण्याची दृष्टी किंवा नजर. नजर स्थिर होत नाही. एकतर लहान मुलांमध्ये नजर स्थिर झालेली नसते, त्यांची दृष्टी सतत बदलते. मग मुलांमध्ये तिरळेपणा येणं किंवा कमी दिसणं किंवा डोळ्याला पाणीच न येणं. कारण कसं होतं, मुलं कंटिन्यू मोबाईलची स्क्रीन बघत राहतात. परिणाम असा होतो की ते पापणीच मिटत नाही आणि पापणी न मिटल्यामुळं डोळे कोरडे पडतात आणि मुलांमध्ये ड्राय आय सिंड्रोम नावाचा जो प्रकार आहे तो खूप पाहायला मिळतो. त्यानंतर आहे की मुलांना स्मरणशक्ती किंवा एकाग्रता त्यांची नीट राहत नाही. कारण सतत स्क्रीन बदलत राहणं हे जे मुलांना सवय लागते त्याच्यामुळे मुलांमध्ये चंचलपणा खूप येतो आणि कोणत्याही गोष्टीमध्ये ते स्थिर राहत नाहीत. हातात घेतलेली कोणतीही गोष्ट तडीच नेली पाहिजे, स्टार्ट टू एंड एकाच गोष्टीवर स्टिकअप झालं पाहिजे हे मुलांना समजून येत नाही आणि त्यांची ती वृत्ती बदलत जाते. आणि सगळ्यात महत्वाचं मानसिक बदल म्हणजे हिंसक वृत्ती. कारण मोबाईलमध्ये ज्या आजकाल गोष्टी येत आहेत किंवा ज्या प्रकारचे व्हिडिओज येत आहेत त्या प्रकारांमधून मुलांमध्ये सुद्धा हिंसक वृत्ती वाढती आहे. मुलांमध्ये एक दुसऱ्याला हार्म करण्याची वृत्ती वाढत आहे. जी संघ भावना, सहकार्य भावना, प्रेम या ज्या गोष्टी होता त्या गोष्टी आता मुलांमध्ये पाहायला मिळत नाहीत. जर तुम्ही मुलांचा मोबाईल काढून घेतला तर साधी गोष्ट की मूल लगेच मोठमोठ्याने रडायला लागतं, पाय आपटतं. परिणामी मोबाईल फेकणं, वस्तू फेकणं किंवा आई वडिलांना मारणं इथपर्यंत म्हणजे मुलं जातात. इमोशनल क्वोशंट जो आहे तो खूप प्रमाणामध्ये बदललेला मुलांमध्ये दिसतो. खरं तर आता याच्यापासून मुलांना कसं दूर ठेवलं पाहिजे, मोबाईल पासून कसं दूर ठेवलं पाहिजे? मुलाला आपण जर म्हंटल की तू मोबाईल पाहायचा नाही तर मुलगा नक्कीच ऐकणार नाही. कारण लहान मुलांना कृतीतून गोष्टी सांगाव्या लागतात. याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आई वडिलांनी स्क्रीन टाइम कमी करणं. घरात असताना फक्त आणि फक्त मुलांना वेळ देणं. जोपर्यंत खूप गरजेचं काम येत नाही तोपर्यंत मोबाईलला हात लावायचा. दुसरी गोष्ट, मुलांवरती वॉच ठेवणं. आता मुलं काय बघतायत हे आपण प्रत्येक वेळेस पाहू शकत नाही, त्यांच्याबरोबर बसू शकत नाही. तर याच्यामध्ये सेटिंग्स मध्ये पॅरेंटल स्क्रीनिंग किंवा पॅरेंटल त्याच्यामध्ये सेटिंग असतात त्या सेटिंग करणं, स्क्रीन टाइम लिमिटेड ठेवणं,
मुलांसाठी खास एक युट्यूब किड्स नावाचा विशेष चॅनल येतो, तो डाउनलोड करणं, मुलांना त्या गोष्टी सांगणं. त्याच्याबरोबर काही एज्युकेशनल व्हिडिओज खूप प्रमाणामध्ये येतात, तर ते एज्युकेशनल व्हिडिओज आपण सबस्क्राईब जर केले तर आपल्या स्क्रीनवरती फक्त तेच व्हिडिओ देत राहते, जेणेकरून जे काही आजकालचे हिंसक प्रवृत्तीचे व्हिडिओज वगैरे येतात त्याच्यापासून आपण मुलांना दूर ठेवू शकतो. दुसरी गोष्ट, 10-15 मिनिट झाल्यानंतर मुलाला डायव्हर्ट करणं, एखादा खेळ त्याच्यासोबत घेऊन बसणं किंवा त्याला बाहेर फिरायला घेऊन जाणं, बागकाम शिकवणं, कपडे घालायला, भांडी आवरायला, घरामध्ये धान्यांची ओळख करून देणं किंवा नातेवाईकांकडे घेऊन जाणं, इतर बाबी आपण मुलांसोबत निश्चितच केल्या तर मुलांचा स्क्रीन टाइम हा कमी होऊ शकतो. मोबाईलमुळे काय गंभीर आजार उद्भवू शकतात, मानसिक दृष्ट्या असतील किंवा शारीरिक दृष्ट्या असतील, आणि खरं तर म्हणलं तर डोळ्यांचं मगाशी तुम्ही म्हटलात तसं डोळे जाण्याची पण शक्यता असते. नक्कीच, जर का कारण मोबाईल मधून सुद्धा किरण बाहेर पडतात आणि ते किरण आपल्या डोळ्यावरती पर्यंत परिणाम करतात आणि लहान मुलांचे डोळे तर खूप कोमल आहेत, त्यांच्या डोळ्यांवरती परिणाम होतो. ड्राय सिंड्रोम किंवा डोळ्याला नैसर्गिकरित्या डोळे जे तजेलदार राहायला पाहिजेत ते न राहता डोळे कोरडे पडतात, डोळे लाल होतात, डोळे सतत मुलांना चोळावेसे वाटतात, चरचर करतात, आग होते, मुलांना नंतर हळूहळू दृष्टीहीनता किंवा म्हणूयात की आपण वस्तू अस्पष्ट दिसायला लागतात किंवा कलर संगती, जे कलर्स त्याच्या शेड्स वगैरे समजायला पाहिजेत त्या मुलांना समजत नाहीत, त्याच्यामध्ये त्यांचं कन्फ्युजन व्हायला लागतं. त्याबरोबरच मग मुलांना तिरळेपणा येणं किंवा एखाद्या गोष्टीकडे बघायला लागले तर ते त्याच गोष्टीकडे पाहत राहतात, त्यांनी दृष्टी बदलत नाही. त्यानंतर मानसिक आजार, ज्याच्यामध्ये चिडचिडेपणा आहे, नैराश्य आहे, अगदी लहान मुलांमध्ये सुद्धा डिप्रेशन येत आहे, कारण मोबाईलवरती जे वेगवेगळे कंटेंट येतात त्या कंटेंटमुळे मुलांवरती परिणाम होतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लहान वयातच मुलं खूप मोठ्या प्रमाणात मॅच्युअर व्हायला लागलेत आणि जे आपल्यासाठी घातक आहे. कारण जे आपण म्हणतो की मुलगा किंवा मुलगी वयात येण्याचं प्रमाण साधारणपणे 11 ते 15-16 वर्षापर्यंत पाहिजे, तर ते आजकाल मुलगा किंवा मुलगी वयात येणं ह्या गोष्टी 7व्या-8व्या वर्षाच्या आतच घडत आहेत आणि ही खूप सामाजिक दृष्ट्या ही खूप घातक बाब आहे. तर ह्या अशा प्रकारचे परिणाम मुलांवरती होत आहेत. लहान मुलांना नकळतपणे मोबाईल दिलेला असतो, पण त्या मोबाईलमुळे खरंच मुलांना जे मानसिक आजार होतात ते मानसिक आजार झाला आहे हे पालकांनी कसं ओळखलं पाहिजे? रोजच्या जीवनामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या कळत नाहीत. म्हणजे आधी मुलगा आपला पहिल्यांदा एखादी गोष्ट दे म्हणला की तो लगेच देतो किंवा सांगितलेलं कामं ऐकतो किंवा त्याच्याकडून आपण एखादी गोष्ट घेतली तर त्याची रिॲक्शन असायला पाहिजे ठीक आहे, किंवा तो एक 2-3 मिनिटं रडेल आणि पुन्हा शांत बसेल. परंतु हळूहळू मुलांमध्ये चिडचिडेपणा, अगदी साध्या साध्या गोष्टींवर तो चिडतोय आणि चिडणं म्हणजे साधं नाहीये, चिडण्याच्या वेळेस त्याला स्वतःचं भान राहत नाहीये, समोर कोण व्यक्ती आहे, आपण कुणाशी बोलत आहोत या गोष्टींचं भान न राहणं, त्रागा खूप करून घेणं, मुलं स्वतःलाही अगदी म्हणजे मारून घेतात, जोरजोरात भिंतीवरती डोकं आपटतात, मोठमोठ्याने आरडाओरडा करतात, किंचाळतात, वस्तू फेकून देतात, आई वडिलांचं ऐकत नाहीत, जोरजोरामध्ये ओरडणं, रागारागामध्ये निघून जाणं, वस्तू फेकून देणं, अशा प्रकारची जर का तुम्हाला लक्षणं दिसत असतील तर नक्कीच हे गंभीर स्वरूपामध्ये जात आहे. किंवा म्हणजे इथपर्यंत की मुलं स्वतःला तर हार्म पोहोचवतातच, परंतु दुसऱ्या मुलांना मारणं, आई वडिलांना मारणं, दुसऱ्यांना चावणं, यासारख्या गोष्टी घडत असतील तर नक्कीच हे मोबाईलचे दुष्परिणाम आहे. याच्यावरती काय उपाय, याच्यावर काय केलं पाहिजे? सगळ्यात महत्वाचं म्हणजे लहान मुलांना फक्त आणि फक्त माया, ममता, प्रेम पाहिजे असतं. जर तो मुलगा चिडत असेल किंवा त्रागा करून घेत असेल तर तुम्ही त्याला जवळ घ्या, त्याचे प्रॉब्लेम समजून घ्या आणि त्याला न चिडता न रागवता अगदी व्यवस्थित समजून सांगा की मोबाईल बघितल्यामुळं, जास्त त्याचा मोबाईलचा वापर केल्यामुळं कोणते दुष्परिणाम होतात किंवा आपण मोबाईलमध्ये काय बघितलं पाहिजे, किती वेळ बघितलं पाहिजे, तुम्ही त्या गोष्टी त्याला बोला, मुलाशी संवाद साधा. जर ज्यावेळेस तुम्ही मुलाशी संवाद साधाल तो मोकळा होईल, तो चांगलं बोलेल. मुलांना तुम्ही व्यायाम, मेडिटेशन हे शिकवू शकता. त्राटक नावाचा व्यायाम आहे की ज्याच्यामध्ये मुलांची नजर स्थिर होते, त्यांची एकाग्रता वाढते. किंवा मुलांच्या खाण्यातल्या सवयी, मुलाला जंक फूड किंवा बाहेरचं पॅकेट बंद फूड किंवा रेडी टू मेड फूड देण्यापेक्षा घरी बनवलेलं ताजं अन्न द्या की जेणेकरून त्याच्यामध्ये सात्विक भाव तयार होईल. आणि त्यासोबतच आपल्याला माहिती आहे की आवळा जो आहे तो डोळ्यांची ताकद वाढवण्यास खूप मदत करतो. तर
वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही आवळ्याचा वापर करून मुलाला द्या की जेणेकरून त्याची डोळ्यांची ताकद वाढेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे फक्त त्याला फॅमिली टाइम देणं. जर तुम्ही मुलाला योग्य फॅमिली टाइम दिला, त्याला व्यवस्थित सांभाळलं, तर निश्चितच तो या नैराश्याच्या गर्तेत जाणार नाही. खरंच मोबाईल हे पुढचं जागतिक संकट आहे असं आपल्याला वाटतं? नक्कीच. कसं आहे की विज्ञान ही दुधारी तलवार आहे. तुम्ही त्याचा योग्य वापर केला तर ते तुम्हाला तुमच्यासाठी आहे, तुम्ही त्याच्यासाठी नाही. आणि जर तुम्ही त्याचा अयोग्य वापर केला तर ते तुम्हाला संपवल्याशिवाय राहणार नाही. तर मोबाईलमध्ये कुठलं कंटेंट बघायचं, कुठल्या वयाने कुठले व्हिडिओज बघितले पाहिजे, कशा प्रकारे बघितलं पाहिजे, किती वेळ बघितलं पाहिजे, याच्यावरती निर्बंध आणणं गरजेचं आहे. बऱ्याचशा युरोपियन कंट्रीजमध्ये वगैरे 15 वर्षा किंवा 18 वर्षाखालच्या मुलांना सोशल मीडिया बंदी घातलेली आहे. तर लहान मुलांना त्यांच्याच वयाचे आणि त्यांच्या योग्य विचार करून जर तुम्ही व्हिडिओज दाखवले किंवा त्यांना शैक्षणिक व्हिडिओ दाखवले तर त्यांना शिक्षणामध्ये मदत करते. पण वेगळ्या प्रकारचे व्हिडिओज वगैरे त्यांनी पाहिले तर नक्कीच सामाजिक बदल विचित्र प्रमाणामध्ये घडून जातील आणि हे समाजासाठी खूप घातक आहे. तर पुन्हा म्हणेन की मोबाईल म्हणा किंवा सायन्स म्हणा ही दुधारी तलवार आहे. तुम्ही ज्या पद्धतीने त्याचा वापर कराल त्या पद्धतीचे फळ तुम्हाला मिळेल. मॅडम, विषय कसा असतो, घरामध्ये लाडकं असतं लहान मूल आणि त्या मुलांना कसं असतं, पप्पांकडे जातो, पप्पा मोबाईल नाही म्हटले की आईकडे जातो, आई नाही म्हटली की आजी आजोबाकडे जातं. मग हे असं फिरत फिरत जातो आणि तो कुणाकडनं का होईना तो मोबाईल घेतो आणि तो बघतच बसतो. याच्यावर काय इलाज आहे का सांगा? याच्यावर काय औषध आहे का? याच्यावर काय गुळी आहे का? नक्कीच. प्रत्येक घराची ती कहाणी आहे की आई वडील नाही म्हणतात पण आजी आजोबा देतात. आजी आजोबा लाड करतात. आजी आजोबांनी लाड जरूर करावे पण फाजील लाड करू नयेत. लहान मुलांना मोबाईल देणं किंवा त्याला बघत राहा म्हणणं हे खूपच चुकीचं आहे. एकतर आजी आजोबांकडे वेळ असतो कारण त्यांची निवृत्ती झालेली असते. तर शक्यतो जर त्यांनी लहान मुलांना सांभाळलं, त्यांना श्लोक, गोष्टी, गाणी, वेगवेगळे संत महात्म्यांची चरित्र सांगितले तर याच्यापासून ही मन डायव्हर्ट होईल. आजी आजोबा लहान मुलांना घेऊन फिरायला गेले तर याच्यामध्ये दुहेरी फायदा आहे. एकतर मुलांनाही बाहेर मैदानी खेळ वगैरे खेळता येतील आणि आजी आजोबांचाही व्यायाम होईल. आजी आजोबांनी खरंच स्क्रीन टाइम त्यांनीही कमी करावा आणि लहान मुलांना पण त्याचे होणारे दुष्परिणाम सांगावेत. कारण लहान मुलांचं कसं असतं, आई वडिलांचं जास्त ऐकणार नाही पण आजी आजोबांचं पटकन ऐकतात. आणि आजी आजोबांची अशी ताकद असते की त्यांनी संयमाने न रागवता न चिडता लहान मुलांना समजावून सांगू शकतात. तर जर मोबाईलचे दुष्परिणाम आजी आजोबांनी मुलांना समजावून सांगितले आणि स्वतः अंमलात आणले तर नक्कीच मुलांचा स्क्रीन टाइम कमी व्हायला मदत होईल. मॅडम, खरं तर तुम्ही अतिशय छान असं मार्गदर्शन केलं. खरं तर मोबाईल मुळे खरंच बऱ्याचशा आया ज्या आहेत त्या परेशान असतील, त्यांना आज खरंच त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील असं आपण म्हणूयात. आणि मॅडम, तुम्ही विश्व विशाल न्यूजला एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. तर विश्व विशाल न्यूज वरती आपण अशाच वेगवेगळ्या मान्यवरांना नक्कीच भेटत राहणार आहोत. आणि विश्व विशाल न्यूज वरती असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी विश्व विशाल न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. आणि तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजला पाहत असाल तर विश्व विशाल न्यूजचं फेसबुक पेज देखील नक्की फॉलो करा. आपण इथंच थांबूयात. धन्यवाद.